तर हिवाळ्यामध्ये केसांमध्ये कोंडा होणे आणि केसांमध्ये खाज येणे, तर याची काय कारणे आहेत, यावर आपण काय काळजी घेऊ शकतो आणि कोणती होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेऊ शकतो, तर आज आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर सारिका. तर डॅन्ड्रफ होणे हे कॉमन आहे, पण जर जास्त प्रमाणामध्ये डॅन्ड्रफ होत असेल आणि विशेषतः हिवाळ्यामध्ये जर डॅन्ड्रफ होत असेल तर त्याची कारणे म्हटलं तर कोल्ड एअर, जास्त थंड हवा, त्याबरोबरच इंडोअर हीटिंग म्हणजे घरामध्ये जास्त उष्णता आपण केलेली असेल, त्याबरोबरच कोरडी हवा, केस धुण्यासाठी जास्त गरम पाणी वापरणे, केस वारंवार न धुणे, हीट स्टायलिंग मध्ये आपण पाहिलं तर ड्रायर वापरणे, त्याबरोबरच कर्लिंग करणे, हेअर स्ट्रेटनिंग करणे, म्हणजे हे केसांवर जे एक्सपेरिमेंट आपण करतो त्याचा सुद्धा डायरेक्ट इनडायरेक्ट परिणाम आपल्या केसांवरती होऊ शकतो. हॅट्स आणि ॲसेसरीज आपण वापरत असणार तेव्हा सुद्धा हे प्रॉब्लेम होऊ शकतात. मग आपण यामध्ये काय उपाय करू शकतो, तर आपल्या केसांना आपल्याला मॉइश्चराईज करायचं आहे. आपण त्यासाठी ऑइल वापरू शकतो. केसांमध्ये जंटल शॅम्पू आपण करू शकतो आणि व्यवस्थितपणे जंटली वॉश सुद्धा आपले केस करू शकतो. हायड्रेटिंग ऑइलचा आपण वापर करू शकतो. हॉट वॉटर, गरम पाणी आपल्याला टाळायचं आहे. रेग्युलर वॉश करायचा आहे. त्याबरोबरच हार्श केमिकल्स आपल्याला पूर्णपणे टाळायचे आहेत. तर अशा प्रकारे आपण बऱ्यापैकी आपल्या केसांची काळजी घेऊ शकतो. जर यातूनही आपल्याला फरक पडत नसेल तर लास्ट म्हटलं तर होमिओपॅथीमध्ये तुम्हाला जसं माहीतच आहे खूप साऱ्या मेडिसिन्स आहेत, बट मी तुम्हाला आज काही मोस्ट इंडिकेटेड मेडिसिन्स सांगणार आहे. तर चला पाहूया. मायनर 30 पोटेन्सीमध्ये आपण ही मेडिसिन वापरू शकतो. जर खूप दिवसांपासून त्या व्यक्तीला डॅन्ड्रफ असेल, त्याबरोबरच त्या पेशंटला इचिंग सुद्धा असेल, तर सकाळी 2 थेंब आणि संध्याकाळी 2 थेंब आपण पेशंटला देऊ शकतो. याच्यामुळे हेअरफॉल कमी होतो. आणि एक्झिमा जरी असेल आणि एक्झिमामुळे जर डॅन्ड्रफ झालेला असेल तर आपण खूप छान रिझल्ट त्या पेशंटला देऊ शकतो. दुसरं पाहिलं तर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू आपण पेशंटला देऊ शकतो. स्क्वॅबेचं आपण वापरू शकतो. तर कमीत कमी 3 वेळा आठवड्यामध्ये आपल्याला ह्या शॅम्पूने आपले केस वॉश करायचे आहेत. तर खूप छान रिझल्ट पेशंटला येऊन जातो. त्याबरोबरच आपण कॉक्लिरिया मदर टिंचर आणि त्यामध्ये मस्टर्ड ऑइल दोन्ही सेम क्वांटिटीमध्ये मिक्स करून आपल्या स्काल्पला ॲप्लाय करायचं आहे रात्रीच्या वेळी. याने सुद्धा खूप छान रिझल्ट पेशंटला येऊन जातो. थर्ड मेडिसिन आपण पाहिलं तर थुजा 30 पोटेन्सीमध्ये आपल्याला घ्यायचं आहे. जर पांढऱ्या कलरचा कोंडा केसामध्ये असेल, कोरडेपणा असेल आणि स्काल्पला जर इचिंग होत असेल आणि त्याबरोबरच हेअरफॉलचा सुद्धा प्रॉब्लेम असेल, तर अशा वेळी आपण थुजा 30 पोटेन्सीमध्ये पेशंटला देऊ शकतो. सकाळी 2 थेंब आणि संध्याकाळी 2 थेंब आपण डायरेक्टली ऑन द टंग हे मेडिसिन घेऊ शकतो. तर खूप छान रिझल्ट पेशंटला येऊन जातो. तर त्याबरोबरच आपण ट्रीटमेंट बरोबरच आपल्या डाएटमध्ये सुद्धा चेंज करू शकतो. तर आपल्याला आपल्या डाएटमध्ये प्रोटीन इन्व्हॉल्व करायचं आहे. प्रोटीनने खूप छान रिझल्ट पेशंटला येतो आणि आपलं हेल्थ सुद्धा व्यवस्थित राहतं. जर माल नरिश्ड किंवा माल न्यूट्रिशन असेल तर अशा वेळी आपण प्रोटीन इन्व्हॉल्व केलं तर पेशंटला खूप छान रिझल्ट येतो. तर असेच तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओज वेगवेगळ्या आजारांवरील होमिओपॅथिक ट्रीटमेंट, काही क्रॉनिक डिसीजेस सुद्धा असतात, त्यावर होमिओपॅथीमध्ये खूप छान रिझल्ट आहे. तर तुम्ही पाहू शकता. त्यासाठी माझ्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे, म्हणजे माझे सगळे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील. व्हिडिओजला लाईक करायचं आहे आणि लास्ट म्हटलं तर बेल आयकॉन दाबायचं आहे. थँक्यू सो मच.